सावेडी येथील भिस्तबाग चौकातील श्रमिक बालाजी मंदिरात नित्य नियमानं दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी महाप्रसाद वाटप करण्यात येतो। 50 पेक्षा जास्त अनाथ मुलांना इथं आमटी भात आणि लापशीचं जेवण दिलं जातं। तसेच परिसरातील शेकडो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात। नित्य नियमानं डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी इथं सकाळी भजन कीर्तन प्रवचन असे कार्यक्रम झाले। त्यानंतर श्री बालाजीची महाआरती झाली। व्यंकटरमणा गोविंदा या घोषामध्ये भाविकांनी आरती केली। यानंतर सर्वांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। या प्रसंगी मंदिराचे अध्यक्ष श्रीकांत छिंदम, भाजप नगरसेवक मनोज दुलम, मार्कंडेय विद्याप्रसारक मंडळाचे राजू म्याना, देवस्थान समितीचे अध्यक्ष विनोद म्याना, श्रमिक बालाजी सामाजिक संस्था तसेच श्रमिक बालाजी महिला मंडळाचे सदस्य तसेच बालाजी भक्तगण मंडळी उपस्थित होते। श्रमिक नगर गृहनिर्माण सोसायटीचे पदाधिकारी शंकर येमूल यांची मार्कंडेय विद्याप्रसारक समाजाचे संस्थेत संचालक म्हणून निवड करण्यात आली। त्याबद्दल त्यांचा सर्व मान्यवरांनी सत्कार केला। महाप्रसाद वाटपानं या कार्यक्रमाची सांगता झाली। या मंदिरात दर महिन्याला न चुकता शेवटच्या शनिवारी असा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम नगरसेवक मनोज दुलम यांच्या पुढाकारातून समाज बांधवांच्या योगदानातून आयोजित केला जातो। त्याला व्यंकटरमण भक्तगणांचा चांगला प्रतिसाद मिळतो। महाप्रसादाचा लाभ घेणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमासाठी सढळ हाताने मदत करावी आणि भिस्तबाग चौकातून येणाऱ्या मंदिराकडच्या रस्त्यावर कमान बांधण्याचं आपण ठरवलं असून त्याला स्वर्गीय मल्लेशाम यमल यांचं नाव तसेच श्रमिक नगर येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र महानगरपालिकेनं उभारलं आहे, त्यालाही त्यांचं नाव देता येईल का याबद्दल आपण प्रयत्न करू असं आश्वासन मनोज दुलम यांनी या प्रसंगी दिलं। आज आपल्या सोसायटीचे सेक्रेटरी आमच्या अण्णा शंकरराव येमूल यांच्या विद्याप्रसारक मंडळावर जे संचालकपदी निवड झाल्याबद्दल आपण सगळं इतर मित्रपरिवार व सगळं संचालक उपस्थिती राहून आपण त्यांचे सत्कार केले याबद्दल सगळ्यांचे अभिनंदन। आणि या सत्काराच्या वेळेस आमचे काकामध्ये दादा यांच्या खूप दिवसापासून चालू आहे आपल्या आरोग्य केंद्र जे बांधलं आहे त्याला स्वर्गीय मल्लेशाम यमूल साहेबांचं नाव द्यायचं। तर आपण काही करू दादा जसं नाव देते स्वर्गीय येत म्हणून अहमदनगर महानगरपालिका हे नाव देणार, पण त्याला कसं देते प्रेरणास्थान देते का यांच्या स्मरणार्थ देते हे आपण एक शब्द काढून याच्या पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन आहेच आहे। आपण ते तसं नाव टाकू 100% आणि साहेबांचं नाव टाकणं योग्यच राहील। आणि तिथं म्हणजे काम झालं आपण एक कामन बी बांधू वरती, इकडं तर मंदिराचं कामन आहेच, इकडं वरती घरापाशी आपण स्वर्गीय मल्लेशाम यमूल यांच्या नावाने कामन बांधू। त्या कामानीसाठी सोसायटी काय देतील मंदिर काय देतील मी स्वतः काय देईन आपल्या स्वतःच्या निधीने बांधतो। शेवटच्या शनिवारी अन्नदान करण्याचा जो कार्यक्रम आमचे मनोज दुलम व श्रमिक नगरचे देवस्थानाचे अध्यक्ष सचिव व सर्व संचालक मंडळ व श्रमिक नगरचे सर्व इथले रहिवासी व जनता या ठिकाणी हा उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करतात। त्यांना याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून दर शनिवार महिन्याच्या शेवटच्या शनिवारी म्हणजे दर शनिवारी त्यांनी या ठिकाणी करावा असं त्यांना शुभेच्छा देतो, त्यांच्याकडून आशा व्यक्त करतो। आणि या ठिकाणी श्रमिक नगरचा एक चांगलं नेतृत्व समाजासाठी मिळावं म्हणून मी शंकर येमूल यांना मार्कंडेय विद्याप्रसारक या ठिकाणी संचालक म्हणून त्यांची निवड केली आणि या ठिकाणी आम्हाला या आरतीसाठी बोलवलं व त्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला व आमच्या हाताने आरती करण्याचा अभिमान आम्हाला दिला गेला। त्याबद्दल मंदिराचे सर्व अध्यक्ष व सभासद सचिव व आमचे मनोज या ठिकाणी आम्हाला जो माल काम दिला याबद्दल मी त्या ठिकाणी शुभेच्छा अभिनंदन व्यक्त करतो व माझी माननीय श्रीकांत छिंदम यांचं
मोठं कार्य आहे, त्यांनी मोठं विकास केलेलं आहे. त्यांनी म्हणाले की तुम्ही लोकांना त्याला त्यांनी जे मला याच्यावरती जे विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार मानतो. महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या ठिकाणी महाप्रसाद होत असतो. तरी महाराज या ठिकाणी श्रमिक बाला सामाजिक संस्थेचं विशेष सहाय्य आहे. श्रमिक महिला भजनी मंडळाचं सुद्धा सहाय्य आहे. तसेच या ठिकाणी आपले असणारे लाडके नगरसेवक मनोज भाऊ गुलाम यांचं त्या ठिकाणी विशेष सहकार्य आहे. आणि तसेच या ठिकाणी जे बालाजी भक्त आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी भरपूर परिश्रम आहे आणि आता सुद्धा ते खर्च त्या ठिकाणी करतायत. आणि अशा विशेष परिश्रमातून या ठिकाणी ह्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी आपण महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो. तसेच 10 ते 12 या वेळेमध्ये भजन होत असतं आणि 12 वाजता महाआरती त्या ठिकाणी होते. आणि त्यानंतर आपण जे अनाथ मुलं आहेत त्या अनाथ मुलं म्हणजे जवळजवळ 50 मुलं आहेत. 50 मुलांना या ठिकाणी अगोदर आपण काय करतो, त्यांना प्रसाद म्हणून भोजनाचं महाप्रसाद त्यांना पहिले देतो. आणि त्यानंतर या ठिकाणी जवळजवळ 700 ते 800 हजार लोक या ठिकाणी भोजन करतायत. आणि महाराज त्यांच्या उदाहरणामध्ये असणारा भगवान परमात्मा त्या ठिकाणी तृप्त होतोय. कारण या संसारामध्ये अन्नदान सर्वात मोठं श्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे. असं सगळं या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. तसेच आपण प्रमुख पाहुणे या ठिकाणी बोलत असतो. गेल्या वेळेस आपण संग्राम भैया जगताप यांचं या ठिकाणी विशेष अतिथी सत्कार म्हणजे त्यांनी या ठिकाणी आमदारपदी 3दा म्हणजे हॅट्रिक मारली. त्यामुळे त्यांचा आपण मोठं सत्कार या ठिकाणी केला. त्यांचे बंधू त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून आले. सचिन भाऊ जगताप यांचा सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान केला. तसेच आज जे विशेष प्रमुख अतिथी आहेत पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे समस्त संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचे त्या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो. श्रीमान मंदिराचे अध्यक्ष आपले असणारे सर्वांचे लाडके श्रीकांत चिंतन भाऊ हे या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच विद्या प्रसारक मंडळाचे राजू राणा या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच या ठिकाणी विनोदी गुडेवाल या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच प्रकाश कोटा या ठिकाणी उपस्थित आहे. तसेच महाराज आमचे असणारे हरिभक्त परायण माळवणे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं या ठिकाणी दर महिन्याला विशेष भजनाच्या कार्यक्रमामध्ये मोठा त्यांचा सहयोग त्या ठिकाणी असतो. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी.